हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचं स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मॅनेजमेंट अँड बिझनेस व्हॅल्युएशनचे कन्सेप्ट बघत आहे, जे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, क्लर्क यासाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडणार आहे. ठीक आहे. हा आपला 18th जो आहे तो व्हिडिओ आहे. याच्या पहिले आपण 17 व्हिडिओ कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, कारण की खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते जे आपल्याला एक्झाम्समध्ये येऊ शकतात या टाईपमध्ये. डेली आपण मिनिमम 3 to 4 व्हिडिओज याची पोस्ट करत आहे, जेणेकरून तुमची सर्वच प्रॅक्टिस झाली पाहिजे, जेणेकरून जो 6 जुलै 2025चा जो पेपर आहे तो तुमचा क्रॅक होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी टिल एक्झामपर्यंत पूर्ण व्हिडिओज बनवू शकणार. तर चला स्टार्ट करूया आपण स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मॅनेजमेंट अँड बिझनेस व्हॅल्युएशनचे क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंट इज अ की कन्सेप्ट इन फील्ड ऑफ. परफॉर्मन्स मॅनेजमेंट ही या क्षेत्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. तर आन्सर आहे सेकंड, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. परफॉर्मन्स मॅनेजमेंट जे येते ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये येते. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, ऑपरेशन मॅनेजमेंट इज प्रायमरी कन्सर्न विथ. ऑपरेशन मॅनेजमेंट मुख्यतः कशाशी संबंधित असते? तर आन्सर आहे सेकंड, अलाइनमेंट विथ स्ट्रॅटेजिक गोल. धोरणात्मक उद्दिष्टांशी जुळवणूक घेणे संबंधित आहे. नेक्स्ट, थर्ड, द डॅश रेशिओ आर यूज टू कम्पेअर फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ डिफरंट साइज ऑफ कंपनीज ऑर सेम कंपनी ओवर डिफरंट पिरियड. बघा, गुणोत्तरांचा वापर विविध आकाराच्या कंपन्यांचे किंवा एकाच कंपनीचे विविध कालावधीतील आर्थिक विवरांची तुलना करण्यासाठी केला जातो. तर आन्सर आहे थर्ड, कॉमन साईज, सामान्य रेशिओ. कॉमन रेशिओ जो असतो तो नेहमी कम्पेअर करतो फायनान्शियल स्टेटमेंट अँड डिफरंट साइज ऑफ कंपनीज. नेक्स्ट, फोर, trend analysis is an important tool for financial statement analysis and it is known as method. प्रवृत्ती विश्लेषण हे आर्थिक विवरण विश्लेषणाचे महत्त्वाचे साधन असून ते डॅश पद्धत म्हणून ओळखले जाते. आन्सर आहे फर्स्ट, पिरॅमिड. नेक्स्ट, फिफ्थ, डॅश इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ वेल डिफाईन्ड प्रोक्युअर टू पे प्रोसेस. सुसंगत प्रोक्युअर टू पे प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे कोणता? आन्सर आहे फर्स्ट, वेंडर मॅनेजमेंट, विक्रेता व्यवस्थापन. नेक्स्ट, सिक्स्थ, वेंडर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अन एक्सटेन्शन ऑफ डॅश रिलेशनशिप. विक्रेता संबंध व्यवस्थापन हे डॅश संबंधाचे विस्तारण आहे. आन्सर आहे थर्ड, पोर्टर व्हॅल्यू चेन. पोर्टर व्हॅल्यू चेन इज अ रिलेशनशिप. नेक्स्ट, सेवन्थ, द कंपनी ऑल्सो रेफर टू ॲज द फोकल कंपनी इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. पुरवठा साखळी व्यवस्थापनात फोकल कंपनी म्हणून ओळखली जाणारी कंपनी कोणती आहे? आन्सर आहे सप्लायर्स पण असते आणि मॅन्युफॅक्चरर पण असते, म्हणून आन्सर आहे बोथ A and B. नेक्स्ट, 8, रिव्हर्स मॅपिंग इज डॅश अप्रोच यूज इन स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन. रिव्हर्स मॅपिंग ही धोरण तयार करण्याची वापरली जाणारी डॅश पद्धत आहे. आन्सर आहे सेकंड, बॉटम अप अप्रोच यूज फॉर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन. नेक्स्ट, 9th, द टॉप की परफॉर्मन्स इंडिकेटर ऑफ द ऑर्डर टू कॅश O2C प्रोसेस आर. ऑर्डर टू कॅश O2C प्रक्रियेतील महत्त्वाचे कार्यप्रदर्शन निर्देशक कोणते आहेत? आन्सर आहे डिलिव्हरी टाईम पण येतं, पेमेंट टर्म पण येतं आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द मीन्स वितरण वेळ, पेमेंट अटी आणि ग्राहक समाधान. तसंच बघा, महाट्रान्सफरसाठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट मॉक टेस्ट आहे, जो पेपर पॅटर्न आहे त्यानुसार. ठीक आहे. 10 मॉक टेस्ट आहे आणि ज्यांना पण टाईम मॅनेजमेंट करायचं असेल, पूर्ण पेपर सॉल्व करून बघायचं असेल तर मॉक टेस्ट सगळ्यात बेस्ट आहे. मॉक टेस्ट तुम्ही परचेस करून त्याला सॉल्व करायचा ट्राय करा, जेणेकरून तुमचे सगळे क्वेश्चन त्याच्यामधनं कव्हर होतील. ठीक आहे. तर बघा, 10th नंबर क्वेश्चन काय आहे? द मेन फॉर्म ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आर. ग्राहक संबंध व्यवस्थापनाचा मुख्य प्रकारे कोणते आहे? तर आन्सर आहे ऑपरेशनल CRM पण आहे, ॲनालिटिकल CRM पण आहे आणि कोलॅबरेटिव्ह, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द ऑपरेशनल, विश्लेषणात्मक आणि संयोगात्मक. ठीक आहे. नेक्स्ट, 11th, वन ऑफ द व्हेरी बेसिक पॅरामीटर ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ कंपनीज. कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे एक मूलभूत मोजमाप म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, कस्टमर प्रॉफिटेबिलिटी, ग्राहक नफा. नेक्स्ट, 12th, हाऊ डज अन ऑर्गनायझेशन बेनिफिट फ्रॉम कम्प्रेहेन्सिव्ह नॉलेज ऑफ कस्टमर. ग्राहकाविषयी सखोल माहिती मिळवून संस्था कसा फायदा होऊ शकतो? आन्सर आहे फर्स्ट, बाय रिटेनिंग एक्झिस्टिंग प्रॉफिटेबल कस्टमर अँड ल्युरिंग न्यू वन्स. विद्यमान लाभदायक ग्राहक टिकवून ठेवणे व नवीन मिळवणे. नेक्स्ट, 13, व्हॉट इज द प्रायमरी स्ट्रॅटेजी ऑफ अन ऑर्गनायझेशन टू पॉझिटिव्हली इम्पॅक्ट इट्स मार्केट शेअर.
कंपनीच्या बाजारातील वाटा वाढवण्यासाठी तिची प्राथमिक रणनीती कोणती असते? तर आन्सर आहे सेकंड, रिड्यूस प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन खर्च कमी करते. नेक्स्ट 14, विच मॉडेल हॅज अ टॅक्टिकल ओरिएंटेशन इन इव्हॅल्युएटिंग द फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ अन ऑर्गनायझेशन. संस्थेच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी कोणता मॉडेल रणनीतिक दृष्टिकोन वापरतो? तो आन्सर आहे सेकंड, कस्टमर प्रॉफिटेबिलिटी ॲनालिसिस, ग्राहक नफा विश्लेषण. नेक्स्ट 15, व्हॉट आर द फर्स्ट साइन ऑफ फायनान्शियल डिस्ट्रेस इन कंपनी. कंपनीतील आर्थिक अडचणीची पहिली चिन्हे कोणती असतात? तर आन्सर आहे सेकंड, लॉस ऑफ कस्टमर इम्पॅक्टिंग कॅश फ्लो, ग्राहक गमावल्यामुळे रोख प्रवाहावर परिणाम होतो. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा 16 नंबर आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द मेन पार्ट ऑफ कल्पन नॉर्टन बॅलन्स स्कोर कार्ड कन्सेप्ट. खालीलपैकी कोणता भाग काप्लान नॉर्टन संतुलित गुणपत्रक संस्थेला मुख्य भाग नाही? आन्सर आहे फोर्थ, बॅलन्सिंग कॅश फ्लो अँड नॉन कॅश फ्लो, रोख व नॉन कॅश फ्लो प्रवाहाचे संतुलन. बट फायनान्शियल पर्स्पेक्टिव्ह, कस्टमर पर्स्पेक्टिव्ह अँड इंटरनल बिझनेस प्रोसेस पर्स्पेक्टिव्ह हे आहेत. नेक्स्ट 70, अकॉर्डिंग टू द कपालन अँड नॉर्टन विच ऑफ द बॅलन्स स्कोर कार्ड पर्स्पेक्टिव्ह सर्व ॲज अ फोकस ऑफ द अदर पर्स्पेक्टिव्ह. कपलान अँड नॉर्टन यांच्यामध्ये संतुलित गुणपत्रकातील कोणता दृष्टिकोन इतर दृष्टिकोनांचा केंद्रबिंदू असतो? आन्सर आहे सेकंड, फायनान्शियल मीन्स आर्थिक. नेक्स्ट 18, अकॉर्डिंग टू द नॉर्टन अँड कल्पन द बॅलन्स स्कोर कार्ड शुड बी यूज ॲज. नॉर्टन अँड कल्पन यांच्यामध्ये संतुलित गुणपत्रक कशासाठी वापरावे? आन्सर आहे सेकंड, अ स्ट्रॅटेजिक सिस्टम, धोरणात्मक प्रणालीसाठी. नेक्स्ट 19, गिवन बघा, असेट टर्नओव्हर 3.50, इक्विटी मल्टिप्लायर 1, इक्विटी ऑन इक्विटी 30%. यूज ड्यू पॉईंट ॲनालिसिस, व्हॉट इज द नेट प्रॉफिट मेजर. बघा दिलेली माहिती आहे आपल्याला, असेट टर्नओव्हर 50, इक्विटी मल्टिप्लायर 1, ROE 30%, ड्यू पॉईंट विश्लेषणात आपण निव्वळ रक्कम मार्जिन किती आहे. असे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण प्रॉब्लेम बेस MCQs PDF मध्ये आहे. फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम बेस MCQs ज्याची प्राईस आहे 50. ती PDF तुम्ही परचेस करून त्याचे असे जे MCQs क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून तिथे सोल्युशन्स पण दिलेले आहे, फॉर्म्युलेस पण दिलेले आहे, तर ते सॉल्व्ह करून तुम्ही बघू शकता. जर याच्यामध्ये आपण ड्यू पॉईंट विश्लेषण फॉर्म्युला जर आपण लावला तर याचं जे आन्सर येणार आहे ते येणार आहे 8.57%. नेक्स्ट 20, व्हॉट इज द मिसिंग आयटम इन द फॉर्म्युला रिटर्न ऑन इक्विटी ऑफ मीन्स ROE इक्वल्स टू डॅश इक्विटी इंटू मल्टिप्लायर. तर इथे असते रिटर्न ऑन असेट्स. बघा या सूत्रातील रिकामी जागा कोणता घटक भरतो? ROE इक्वल्स टू रिटर्न ऑन असेट इंटू इक्विटी मल्टिप्लायर. तर आन्सर येईल इथे फर्स्ट, रिटर्न ऑन असेट, मालमत्तेवरील परतावा. नेक्स्ट 21, वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्पेसिफिक टाईप ऑफ बेंचमार्किंग. खालीलपैकी कोणता बेंचमार्किंगचा विशिष्ट प्रकार नाही? आन्सर आहे फोर्थ, फायनान्शियल बेंचमार्किंग. आर्थिक बेंचमार्किंग इज नॉट अ स्पेसिफिक टाईप ऑफ बेंचमार्किंग, बट internal benchmarking, competitive benchmarking and external benchmarking is a type of benchmarking. Next 22, Six Sigma is a business driven multi-dimensional structure approach to. Six Sigma ही व्यवसाय भूमिका बहुसाह्य संचरिता पद्धत आहे जी डॅश वापरली जाते. बघा क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी पण आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी आणि कॉस्ट रिडक्शन. म्हणून आन्सर येईल इथे ऑल ऑफ द, गुणवत्ता सुधारणा, ग्राहक समाधान, खर्च कमी करणे वरील सर्व. Next 23, small or mid-size Six Sigma project are executed by professional title ॲड. लहान मध्यम Six Sigma प्रकल्प कोणत्या व्यावसायिकाकडून राबवले जातात? तर आन्सर आहे सेकंड, ग्रीन बेल्ट. ठीक आहे. नेक्स्ट 24, मुरा अँड मुरी रेफर्स टू डॅश अँड डॅश रिस्पेक्टिव्हली. मुरा अँड मुरी अनुक्रमे कोणत्या गोष्टींना संदर्भ देतात? तर आन्सर आहे सेकंड, अनएवनेस अँड ओव्हरबर्डन, असमानता आणि अतिभार. नेक्स्ट 25, व्हेरिएशन इन द क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोडक्ट इज ड्यू टू. उत्पादनाच्या गुणवत्ता वैशिष्ट्याखालील बदल हे कोणामुळे होतात? तर आन्सर आहे थर्ड, बोथ कॉमन अँड स्पेशल कॉज मीन्स कॉमन क्लॉज अँड स्पेशल. म्हणून आन्सर आहे सामान्य व विशेष दोन्ही कारणे असतात. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन अकाउंट्स PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट आहे, तसंच फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड आहे आणि रिव्हिजन MCQ सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून PDF